नमस्कार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत घेतलेल्या धडाकेबाज निर्णयामुळे त्यांची एक वेगळी छाप राज्यात पडली आहे। अशाच प्रकारे त्यांनी त्यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे। ठाणे परिसरात मुख्यमंत्री शिंदे हे 34 पायाभूत सुविधा प्रकल्प साकारत असून ते ठाण्याला मुंबई महानगर प्रदेशातील म्हणजेच MMR चे पुढील केंद्र बनवू शकणार आहे। यात नवीन मेट्रो मार्गिका, बुलेट ट्रेन, एक्सप्रेसवे, उड्डाणपूल आणि बोगद्यांपासून ठाणे शहर आणि त्याच्या शेजारील परिसरात येत्या दशकात अंदाजे 3.96 लाख कोटी रुपयांच्या 34 पायाभूत सुविधा प्रकल्पांचा लाभ होणार आहे। या MMR चे क्षेत्रफळ सुमारे 6328 चौरस किलोमीटर असून त्यापैकी ठाणे जिल्हा 4214 चौरस किलोमीटर व्यापतो, तर ठाणे महानगरपालिका क्षेत्र 147 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले आहे। शिंदे यांनी 2004 ते 2009 पर्यंत ठाणे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यानंतर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत आहेत। आणखी एक माहिती म्हणजे हे 34 प्रकल्प ठाण्यातून सुरू होत आहेत किंवा ठाण्यातून जातात आणि त्यातील काही प्रकल्प ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योगदान देतील। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजपा युती सरकारच्या काळात शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे नेतृत्व केले। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यासारख्या उपक्रमांचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता। नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरही एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले आणि त्यांना नगर विकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली। जून 2022 मध्ये सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी दोन्ही मंत्रालये राखली आणि ही पावले पुढे टाकली। या परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सहाय्यक उद्योगांना चालना मिळते, व्यवसायाच्या संधी वाढतात, रोजगार निर्मिती होते, रिअल इस्टेटमध्ये वृद्धी होते आणि मालमत्तांच्या किमती वाढतात। या सर्वांमुळे स्थानिक GDP देखील 15 ते 18% वाढणार आहे। पुणे, नागपूर, हैदराबाद, गुरुग्राम आणि नोएडा या इतर प्रमुख शहरांमध्येही अशाच प्रकारे गुंतवणूक होत आहे। ठाणे शहरासोबतच शेजारील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मुंब्रा आणि कळवा या ठिकाणीही प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे। त्यांची देखरेख एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे करत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयामुळे ठाणे शहराचा आणि त्याच्या आजूबाजूतील परिसराचा कायापालट होणार आहे।